हाय हॅलो नमस्कार. माऊलींच्या शुभदर्शनाने आजच्या व्लॉगची सुरुवात करूया. हाय हॅलो नमस्कार. प्राजक्ता मंजिंकण्याची वाट या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. तर काल निधी तिच्या बाबांबरोबर चेकअपला पुन्हा गेली होती फॉलोअप अपॉइंटमेंटसाठी. जसं काही तुम्हाला माहितीच आहे, त्यांची नुकतीच सर्जरी झाली. तर त्यावेळी तिने काही व्हिडिओ शूट केले, ते तुमच्याबरोबर शेअर करते. आम्हाला एक अतिशय अनोखा असा एक्सपिरियन्स आला होता यांच्या ऑपरेशनच्या याला. जे नवीन सबस्क्रायबर आहे त्यांना सांगते की माझे मिस्टर गेले कित्येक वर्ष वारीमध्ये चालायला जात आहेत आणि कधीच त्यांची वारी चुकली नाही. माऊलींचे ते खूप भक्त आहेत आणि यावर्षी नेमकं शारीरिक प्रॉब्लेम झाला, अचानक सर्जरीमध्ये आली, त्यामुळे त्यांची वारी यावेळची यंदाची चुकली. त्यांना जाता नाही येत. तर खूप त्यांना खंत वाटत होती, खूप वाईट वाटत होतं. 1 महिना झाला त्यांचं सगळं प्लॅनिंग चालू होतं. ते 13-14 जण इकडून मुंबईतून निघतात. दरवर्षी आपल्या जेजुरीला मुक्काम असतो आणि जेजुरीच्या पालखी तळावर आपली छान सकाळी पहाटपूजा असते तिथे आणि छान माऊलींचा अभिषेक वगैरे सगळं केलं जातं आणि मग नंतर वाल्ल्यापर्यंत ते चालायला जायचे. असं त्यांचं बरेच वर्ष चाललं होतं. कधी सासवड ते जेजुरी चालायचे, कधी जेजुरी ते वाल्ले, जसं आपल्याला जमेल तेवढं जरा चालायचं माऊलींबरोबर की तेवढंच समाधान आणि तो वातावरणाचा अनुभव एक वेगळाच असतो. तर यावर्षी ते चुकलं. त्यांना अचानक त्यांची सर्जरी आल्यामुळे तर त्यांना खूप वाईट वाटत होतं. पण ऑपरेशनच्या वेळेला त्यांना इतका अनोखा एक्सपिरियन्स आला की आम्हाला इतकं भरून आलं मन की माऊली किती आपल्यावर प्रेम करतात. तर तो एक्सपिरियन्स मी त्यांना म्हणत होती तुम्ही सांगाल का कॅमेरा, पण ते कॅमेरा फ्रेंडली नाही आणि त्यांना ना असं ऑकवर्ड होतं सांगायला. तर नेमकं काल चेकअपला जाताना आमच्या गाडीवर जे चंदूदादा येतात ना, ते पण वारकरी आहेत. तर ते चंदूदादांना सांगत होते की त्यांना ऑपरेशनच्या वेळेला कसा एक्सपिरियन्स आला डिवाईन असा माऊलींचा. तर निधीने नेमकं ते त्यांचं सगळं बोलणं रेकॉर्ड केलं. तर ते मी तुमच्याबरोबर आता शेअर करते आहे आणि मग नंतर तुम्हाला मी पुन्हा एकदा सांगते की काय झालं होतं ते. हॅलो, गुड आफ्टरनून सगळ्यांना. तर आता आपण निघालो आहोत. बाबांचं आता चेकअप आहे, रुटीन चेकअप. त्याच्यासाठी मी आणि बाबा चाललो आहे. तर बघूया तर डॉक्टर काय म्हणतात. मी 13 वर्ष चाललो ना. हो, सेवा करून घेतली माऊलींनी. आता गात्र चांगली राहिली की सगळे. दादा, माझं ऑपरेशन झालं माहिती, ऑपरेशन झालं. त्या डॉक्टरला भेटायला चाललोय आता. तर मी ऑपरेशन टेबलवर गेलो आणि मी म्हणायचो माऊली ज्ञानोबराया असं म्हणायचं. तर डॉक्टर ऑपरेशन करत होते. मला म्हणणे वारीला जाता का? म्हटलं हो जातो ना दरवर्षी. तुम्ही माझी वारी चुकवली असं म्हटलं. मग माझी वारी चुकली. डॉक्टरने माहिती आहे का, माझी जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गुडी, पांडुरंगी मन रंगले, गोविंदाचे मन रमले. ते मी म्हणायचो. म्हटलं सर तुम्ही करता का? हो म्हणे, मी 8वी पासून वारी करतो. मी आणि डॉक्टर दोघं अभंग माऊलींचे अभंग म्हणत होतो. अभंग म्हटले आणि ऑपरेशन संपलं 15 मिनिटात. आता ही माऊलींची कृपा आहे की नाही असं डॉक्टर भेटणं. हा, तो लंडन वरनं शिकून आलेला आहे. आणि अभंग घेतला कुठला? मला आश्चर्य वाटलं. हा अभंग वारकऱ्यांशिवाय कुणाला माहिती नसतो. आता मुंबईतला डॉक्टर म्हटल्यावर त्यांना माऊलींची कुठले अभंग माहिती असणार? मोगरा फुलला हे वगैरे जे कॅसेट वरचे. पण हा अभंग वारकऱ्याशिवाय कोणालाच माहित नाही. गाथ्यामधला अभंग आहे.
आणि असा अभंग त्यांनी म्हणायला सुरुवात केली. आहे ना, कुठून माऊली शक्ती देतात माहित नाही बाबा. ते चालताना काही जाणवतच नाही. आपण 1.5 तास झोपलोय. एरवी तुम्ही घरात झोपा बरं 1.5 तास आणि चालायला लागा, काय होईल बघा तुमचं. माणूस चालू शकत नाही, दिवसभर चालायचं. म्हणजे मंडळी बघा ना तुम्हीच आता की हा किती सुंदर योगायोगच असू शकतो. आणि मी तर म्हणते यांच्या ऑपरेशनच्या वेळेला स्वतः माऊलीच तिथे हजर होते डॉक्टरांच्या रूपाने, असं म्हणायलाही काही हरकत नाही की बरोबर डॉक्टर पण वारकरीच निघावे, तेही लंडनहून शिकून आलेले. त्यांना सगळ्या ज्या ओव्या पाठ होत्या ते हाडाचे जे वारकरी असतात त्यांनाच ते ओव्या पाठ होतात. आणि ते 8वीत असल्यापासून ते वारीत चालायला जायचे डॉक्टर. नंतर या प्रोफेशनमुळे त्यांना वारीला जायला जमत नाही, कारण आता ते हॉस्पिटल एवढं मोठं आहे त्यांचं. पण त्यांना सगळ्या ओव्या पाठ होत्या आणि त्या ओव्या म्हणत म्हणत त्यांनी यांच्यावर ऑपरेशन पार पडलं. आणि इतकं त्यांचे डोळे भरून आले यांचे की एक वारकरीच पुन्हा वारकऱ्याला भेटतो. काय ओव्या ते माऊलींच्या म्हणतात, काय ऑपरेशनच्या याला, हे म्हणजे आपण हे कल्पनाही करू शकत नाही. इतकं हा योगायोग नाही, हे माऊलींनीच घडवून आणलेलं आहे. नंतर आमच्या सगळ्यांना इतकं म्हणजे असं भरून आलं होतं की माऊलींनी दाखवून दिलं की यावर्षी तू आला नाही तरी माझं तुझ्याकडे लक्ष आहे, मी तुझ्याच जवळ आहे, तू मनाने वाईट वाटून घेऊ नको. आणि माऊली कशी आपल्या लेकराची काळजी घेतात हे पुन्हा एकदा आम्हाला अनुभव आला. असे असंख्य अनुभव आम्हाला आलेले आहेत माऊलींचे. त्यामुळे म्हटलं हा एक डिवाईन एक्सपिरियन्स तुमच्याबरोबर नक्की शेअर केलाच पाहिजे, कारण आता तुम्ही पण माझे फॅमिली मेंबर आहात. तर म्हणून त्यांच्याच तोंडून तुम्हाला हा अनुभव ऐकवला. तर आणि वारीबद्दल तर मी स्पेशल ब्लॉग बनवणारच आहे, पण म्हटलं हा एक छोटासा अनुभव म्हणजे खूपच आम्हाला आनंद झाला की माऊलींचं आपल्यावर लक्ष आहे ना, आता आपल्याला भ्यायची गरज नाही, आपण नेहमी निश्चिंत राहायचं. आणि त्यांना मी पण तेच समजवलं की ठीक आहे यावर्षी नाही जाता आलं वारीला, पण माऊलीच स्वतः तुम्हाला भेटायला इथे आले, आणखी काय तुम्हाला पाहिजे. आणि खूप खूप म्हणजे त्यांना भरून आलं होतं मन. खूप आम्ही त्या दिवशी सगळेच भावूक झालो होतो. हा आता अंधेरी वेस्ट एरिया आहे, डॉक्टरांच्या क्लिनिकजवळ आता ते आले होते. गप्पा मारता मारता सगळे वारीबद्दल बोलता बोलता कसा रस्ता निघून गेला कळलंच नाही. क्लिनिकजवळ आता आले आहेत. हे खूप मोठे चर्च आहे अंधेरी वेस्ट एरियामधलं. आता हे क्लिनिकमध्ये दाखवलं निधींनी, डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये गेले ते. आतमध्ये चेकअप चालू होता तोपर्यंत ती बाहेर थांबली होती. सो आताच आम्ही डॉक्टर यांच्या क्लिनिकमधून बाहेर पडलो अँड एव्हरीथिंग इज ऑल राईट. थँक गॉड, सगळ्यांच्या आशीर्वादाने सगळं आता ओके, व्यवस्थित आहे. सो आता आम्ही पार्ल्यात चाललो आहे भाजी आणायला. निधीचे बाबा पण सारखे घरात बसून बसून त्या आजारपणाला कंटाळले होते, म्हणून त्यांनी ठरवलं की आता मस्त मार्केटला एक चक्कर मारून येऊन जे जरा फ्रेश एअरमध्ये बरं वाटतं, म्हणून ते आता पार्ल्याकडे निघाले आहे. हा अंधेरी वेस्ट एरियामध्येच आहोत अजून आपण. तिथून आता पार्ल्याच्या दिशेने निघाले. डॉक्टरांनी पण सांगितलं की जरा तुम्ही चाला फिरा बाहेर, पण असं काही हरकत नाही, तुम्ही जाऊ शकता, अगदी झोपून राहायची गरज नाही. त्यामुळे त्यांनी लगेच निर्णय घेतला की चला आपण जरा पार्ल्यात जाऊन येऊ. त्यांना पण असं झोपून राहायला अजिबात आवडत नाही. तर त्यांनी जास्ती दगदग नाही केली, पण जरा बाहेर मार्केटला फिरून देवदर्शन घेतलं, त्यांना बरं वाटलं.
आता आपण पार्ला ईस्ट जवळ आलो आहोत. हा आहे इर्ला ब्रिज. हा इर्ला ब्रिज हा रेल्वे स्टेशनवरून जातो. हा अंधेरी वेस्ट आणि पार्ल्याला कनेक्ट करणारा ब्रिज आहे. आता उजव्या साईडला आपल्याला रेल्वे स्टेशन दिसेल. हे आहे रेल्वे स्टेशन आणि याच्याच डाव्या बाजूला पार्ले बिस्किट फॅक्टरी आहे. ती इमारत पण जुनी आहे तशीच अजूनही ठेवलेली आहे, पण आता ती फॅक्टरी बंद आहे. पार्ला बिस्किट आपले फेमस जे पूर्वी आपलं 90sमध्ये खूप आपण फेमस होता, अजून पण लोक खातात. तर सध्या ही फॅक्टरी इथली बंद आहे, त्यांनी शिफ्ट केलेली आहे दुसऱ्या ठिकाणी. आता हा ब्रिज उतरला राईट साईडला आपल्याला मार्केटला वळायचं आहे. आता पार्ला ईस्ट मार्केटमध्ये आपण आलेलो आहोत. सगळ्यात पहिले आधी देवदर्शन घ्यायचे आहे. देवदर्शन झाल्यानंतर आता इथे विलेपार्ले मार्केटला निधी आणि तिचे पप्पा आले होते. नेहमीच्या भाजीवाल्याकडनं भाजी फळं सगळं घेतलं आणि मार्केटला एक छानशी चक्कर पण झाली. तेवढंच निधीचे बाबा एकदम फ्रेश होऊन गेले होते. 4 माणसात जरा आलं की बरं वाटतं नाही. सारखं आजारपणाला कंटाळले होते ते पण. सारखे औषधं गोळ्यांचा मारा पण सुरू आहे खूप. ह्या सामंत ब्रदर्सचं ते आपलं नेहमीचंच दुकान आहे, पण त्यांनी आता रिनोव्हेट केलं आहे. किती छान सगळं सजावट करून ठेवली आहे. निधी सांगत होती मला. आता मी पण उद्या परवा जाणार आहे बघायला. आमचं नेहमीचं खूप जुनं दुकान आहे हे. तिथून दूध लोणी ते सगळं दही सगळं घ्यायचं होतं. तिथे थांबले आणि हा माझा फेवरेट स्पॉट नेहमीचा. जे जुने सबस्क्रायबर आहे त्यांना माहीत असेल, हा माझा आवडीचा स्पॉट आहे नेहमी. इकडे सगळे कमर्शियल कॉम्प्लेक्स आहेत आणि मेट्रो स्टेशन पण आहे. सगळे तिथे गर्दीची गोंदवलीची ती गर्दीची सगळीच प्लेस आहे, पण मला खूप हॅपनिंग वाटते. माझी खूप आवडती जागा आहे ही, म्हणून निधीने पण तीच कवर केली आहे. आणि ते घरी पोहोचले 8 वाजेपर्यंत. सो फ्रेंड्स, कसा वाटला आजचा व्हिडिओ? निधीने तुम्हाला अंधेरी वेस्ट आणि पार्ल्याची सैर पण घडवली आहे. डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये पण तिने आपल्याला सगळ्यांना नेलं. तिच्या बाबांना तिच्याचबरोबर जायचं होतं. त्यांना तिच्याबरोबर खूप कम्फर्टेबल वाटतं. ते म्हणतात ते आमचे पालक आहे, त्यांच्याबरोबरच आम्हाला जायचं आहे. अशी सगळी मजा चालते आमच्याकडे. तसा सुंदर अविस्मरणीय असा अनुभव तुमच्याबरोबर शेअर केला आहे माऊलींचा. माऊली म्हणजे आमच्यासाठी सर्व काही आहेत. आम्ही माऊलींशिवाय आम्ही तर कल्पनाही करू शकत नाही. ते आहेत म्हणून आम्ही आहोत, बस एवढंच मी म्हणू इच्छिते. आणि नंतर तिने आपल्याला पार्ला मार्केट आणि पार्लेश्वर मंदिराचं सुद्धा दर्शन घडवलं. तर आजचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करा. भेटू उद्या नवीन विषयाच्या व्लॉगमध्ये. तो पण सगळ्यांना बाय बाय, गुड नाईट.